तर कोरेगाव पार्कमधील या जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला दिलेलं इरादापत्र रद्द होण्याची आता शक्यता आहे। उद्योग विभागानं दिलेलं इरादापत्र आता रद्द होण्याची माहिती आहे। या संदर्भात झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात उद्योग मंत्री उदय सामंतांनी तसे संकेत दिले होते। पुण्यातील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणाची समिती चौकशी करतेय, कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली नाही असं वक्तव्य उदय सामंतांनी केलं। तसंच अधिकाऱ्यानं काय केलं हे चौकशीत उघड होईल। जागा कशा प्रकारची होती, ती का दिली ते चौकशीतनं समजेल। या प्रकरणामध्ये पत्र दिल्यानंतर बाबी पूर्ण झाल्या नसतील आणि नियम बाजूला सारून परवानगी दिली असेल तर ते देखील चौकशीमध्ये दिसेल असं उदय सामंतांनी म्हटलेलं आहे। तुम्ही मगाशी एक फार महत्त्वाची गोष्ट बोललात की मुद्रांक शुल्क माफी देण्याचा कुठलाही तुमच्याकडे याच्यात हे परिणाम आहे, पण त्यांनी त्याच्यात सवलत घेतली, मग कुठेतरी दिशाभूल करून ही सवलत घेतली गेली नाही। यामध्ये त्या अधिकाऱ्यानं नक्की काय केलंय हे त्या चौकशीमध्ये निष्पन्न होईल। ती त्यानं का दिली, ती जागा कशा पद्धतीची होती, ह्याच्यामध्ये थेट मी आता माझ्या मुलाखतीतनं पार्थ पवारांना गिल्टी ठरवणं हे योग्य नाही। त्यासाठी आपण अमेडिया कंपनीबद्दल बोलतोय, त्याच्यात कोण आहे आपला भाग मुलाईजा, तिथं आपण त्याचा एक कोण येतात ते एक अमेडिया नावाची कंपनी आहे ज्याने तिथे प्रस्ताव दिला आणि सांगितलं की आम्ही IT एनेबल्ड सर्व्हिस इथे कंपनी करतोय आणि मुद्रांक शुल्क माफीसाठी ते करतात। आणि त्याची म्हणजे मी आता हे तुम्हाला आज सांगू शकतो, म्हणजे पहिल्यांदा आम्ही विषय मी बोललो नव्हतो खरं तर, आम्ही मधल्या काळात काही अधिकाऱ्यांशी तिथे बोलत होतो। काही गोष्टी आम्ही ज्या कॅमेऱ्यावरती समोर येऊ तिथे शकल्या कारण त्या कॅमेऱ्यावरती बोलले नसल्यामुळे आणि आम्ही ही संपूर्ण बातमी पुराव्याशी समोर मांडली, त्यामुळे तो पुरावा तिथे असणं गरजेचं आहे। पण ती एक प्रक्रिया आहे की जेव्हा तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट दिलं, तुम्ही जेव्हा लेटर ऑफ इंटेंट नंतर काही कागदोपत्री पूर्तता करायची असते, ती संपूर्ण प्रक्रिया स्किप झाली आहे असं काही तिथे म्हणणं आहे। त्यामुळे म्हणून म्हटलं की दिशाभूल केली गेली अमेडिया कंपनीकडे। नाही, इंटेंट लेटर दिल्यानंतर इंटेंट लेटरमध्ये ज्या म्हणजे बाबी परिपूर्ण करा असं सांगितलेलं असताना त्या जर बाबी परिपूर्ण झाल्या नसतील आणि त्याच्या उपर त्याला साईड ट्रॅक करून काही परमिशन दिल्या असतील तर ते चौकशीमध्ये निष्पन्न होईल ना।